धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील टिटाणे गाव परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टॉवरमधून कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला निजामपूर पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,02,000 रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास टिटाणे गावाच्या शिवारातील सुझलॉन कंपनीच्या K244 क्रमांकाच्या टॉवरमधून 550 मीटर लांबीची कॉपर केबल चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेत 5 जणांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोनू पिंटू माचे, सुनील दिलीप वळवी, शंभू सुदाम बागुल, अजय भिला बागुल, आकाश जंगलू सोनवणे हे सर्व आरोपी टिटाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील रहिवासी आहेत। आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली ही संपूर्ण कॉपर केबल जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी SR बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।